आदिवासी विकास महामंडळ महाराष्ट्र राज्याचे संचालक तथा युवा नेते गोकुळ नरहरी झिरवाळ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक गोकुळ भाऊ झिरवाळ मित्र परिवार, दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ. हर हर महादेव, चिंतामण मोरया, भैरोबाचा चांदोबा, अगडबम नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा च्या खंडेराव महाराजांच्या तळीचा गजर, भंडाऱ्यांची उधळण व येळकोट येळकोट जय मल्हाराजा जयघोष करीत हजारो भाविकांची उपस्थिती येथे 12 गाड्या ओढून येथील ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराजांच्या चंपाषष्ठी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथे सालाबादाप्रमाणे ग्रामस्थ व खंडेराव महाराज मित्रमंडळातर्फे खंडेराव महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेनिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर पासून मार्तंड भैरव षड्रात्रोत्सव घटस्थापना व दिनांक 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान हरिनाम कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. काल चंपाषष्ठीच्या पूर्वसंध्येला चांदोरी येथून गोदावरीचे पवित्र जल घेऊन आलेल्या कावडीधारकांची गावात वाद्य मिरवणुकीने ग्राम प्रदक्षिणे केली. दरम्यान आज सकाळी कावडीधारकांनी आणलेल्या जलाने सकाळी 7 वाजता खंडेराव महाराजांचा विधिवत जलाभिषेक करण्यात आला. दुपारी 12 वाजेच्या दरम्यान खंडेराव महाराजांच्या लग्नाचा सोहळा हजारो भाविकांची उपस्थितीत पुरोहित राहुल माळेकर यांच्या मधुर स्वरात मंगलाष्टकांनी पार पडला. यानंतर गावातील महिला भाविकांची वांग्याचे भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवण्यासाठी गर्दी केली होती. दुपारी 4 वाजता खंडेराव महाराजांच्या प्रतिमा व मूर्तीची मल्हारी मार्तंड रथावरून तसेच श्री खंडेराव महाराज मंदिराचे पुजारी पुंजाराम पानसडे यांची सजवलेल्या आकर्षक रथातून खंडेरांची उधळण करत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या नाचणाऱ्या अश्वांनी वणीकरांना मंत्रमुग्ध केले. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर सायंकाळी 6 वाजता खंडेराव मंदिर पटांगणात 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. खंडेराव महाराज मंदिराचे पुंजाराम पानसरे यांनी पारंपरिक पद्धतीने 12 गाड्या ओढल्या. हा सोहळा बघण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यानंतर भाविकांनी मंदिरात देव भेटून घरी जाऊन तळी घातली. रात्री 9 वाजेनंतर या यशराज मल्हार जागरण गोंधळ पार्टी गंगापूर छत्रपती संभाजीनगर यांचा रात्रभर परंपरेनुसार जागरण गोंधळाचा कार्यक्रम होऊन दिनांक 27 नोव्हेंबर रोजी पहाटे लंगर तोडून आरतीने चंपाषष्ठी उत्सवाची सांगता झाली. वाणी पोलीस स्टेशनच्या वतीने मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी खंडेराव मित्र मंडळ व उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी.